बघा हा पन्हाळचा हा टापू येते. पन्हाळच्या बरोबर खालच्या साईडला हे अशा पद्धतीचे जागा आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, पन्हाळ्याच्या आपण डाव्या साईडला आलेलो आहे आणि रोडवरून येत असताना वेखंडवाडी या परिसरामध्ये मला थोडी गाडीवरून प्रवास करत असताना थोडी रहस्यमयी जागा वाटली. त्यासाठी मी माझी गाडी बघा इथं पार्किंग करून मी थांबलोय. जरा बघावं तर मला नेमकं काय दिसतं इथं. एकदम रहस्यमयी अशी जागा दिसत्या. वडाची दोन तीन मोठी झाडं आहेत आणि तिथं पण आपण आता बघितलं तसं पाहिलं असता शिवकालीन इतिहासामध्ये या परिसरामध्ये भयंकर लढाया झालेल्या आहेत आणि या ठिकाणी वीर योद्धे सुद्धा आपले मृत्युमुखी पडले आहेत. असे हे ठिकाण आहे. खूप इंटरेस्टिंग आणि रहस्यमय असं हे ठिकाण वाटतंय आणि आपण चला पुढे जाऊन पाहूया काय कशा पद्धती. समोरचं जे वडाचं झाड दिसतंय अतिशय जुनं आणि इतिहासाचं साक्ष देणारं झाड असावं असं मला वाटतंय. बघा याचे पारंब्या बघा किती लांब पसरलेले आहेत. चला बघूया आपण पुढं काय काय भेटते आपल्याला बघायला. बघा हे मंदिर दिसते आपल्याला छोटंसं एखादं. बघा स्वच्छता करण्यासाठी काय काय ठेवलं बघा. ही घंटी आहे. अरे वा छान आहे. अतिशय जुनी घंटी वाटते. त्याच्यावर तारीख वगैरे काय आहे का बघू आपण. तर नाही कुठं काय दिसत नाही आपल्याला. तर आपण आता पुढे जाऊन मंदिर कशाचं आहे हे पाहू. विरगळी पण लांबून दिसते त्या. आता ही बघा विरगळ आहे. विरगळ आहे बघा. ह्या हुतात्म्यांच्या विरगळी आहेत. नेमकं काय आहे हे मला पण याची कल्पना नाही. बघूया आपण नेमकं काय. काहीतरी वेगळं वाटतंय. इथं संत बाळूमामांच्या फोटोचे पूजन केलेलं दिसतंय. अतिशय छान आणि शांत असा परिसर वाटतोय. नेमकं काय मंदिर आहे काय नाही मला काय याची कल्पना नाही. पण परिसर हा अतिशय छान आहे, सुंदर आहे. याच्या वरच्या साईडला हा येणारा पन्हाळ्याचा वरचा परिसर आहे आपल्याला दिसतच. की ह्या भागात शिवाजी महाराजांच्या काळात लढाया झालेल्या आहेत त्याच्याच कुठल्या तरी वेगळे असण्याची शक्यता आहे. बघा हा पन्हाळचा हा टापू येते. पन्हाळच्या बरोबर खालच्या साईडला हे अशा पद्धतीचे जागा आपल्याला पाहायला मिळते. तर ही जागा बघून मला अतिशय खूप आनंद झाला. अतिशय चांगलं फील झालं. तर तुम्ही पण मित्रांनो कधी ह्या वेखंडवाडी रोडला जात असताना अवश्य ते एक 5 मिनटं बसा. खूप समाधान वाटतं इथं. धन्यवाद.